प्रियजन हो, मी तुमचे सर्वांचे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार हार्दिक स्वागत करत आहे. आजचे प्रगटीकरण ह्या मालिकेमध्ये आज आपण 7व्या क्रमांकाचा संदेश पाहणार आहोत. त्या संदेशाचं शीर्षक आहे थिओतरा येथील मंडळी. थुअतिरा येथील मंडळी. प्रियजन हो, आजपर्यंत आपण देवाच्या वचनामध्ये शिकत आलेलो आहोत आणि देवाने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून खरोखरच मी देवाचे उपकार मानू इच्छितो की आतापर्यंत त्यांना त्याचा पवित्र आत्मा पाठवून आपल्याला देवाचं वचन जे आहे गहन आणि गूढ गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत. आणि मी तुमचे देखील उपकार मानतो की तुम्ही देवाचं वचन ऐकण्याकरिता माझ्या संगती जोडले गेलेले आहात. तर परमेश्वराचं वचन ऐकण्या अगोदर आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, आजचे वचन तू तुझ्या हातामध्ये घे. परमेश्वरा, तू आमच्या संगती बोल. कळकळीची आग्रहाची विनंती करत आहोत परमेश्वरा की तू मला तुझ्या क्रूसाच्या पाठीमागे लपव, जेणेकरून परमेश्वरा फक्त तूच आणि तूच आमच्या समोर प्रगट व्हावास. एवढंच नाही तर परमेश्वरा मागत आहोत की पवित्र आत्मा जो आहे तो आमच्यामध्ये उतरावा. त्या पवित्र आत्म्याने परमेश्वरा आम्हाला अभिषिक्त करावं. मागत आहोत परमेश्वरा की तुझा पवित्र आत्मा जो सदोदित आमच्या संगती आहे, आज देखील त्यानं त्याचं वर्चस्व आमच्यावरती दाखवावं आणि आमचं आयुष्य आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत परमेश्वरा. अध्ययन जे आहे ते तुझ्या वचनाचं आहे, म्हणून तुझे वचन आणि तुझं शब्द आणि तुझे विचार जे आहेत ते स्पष्ट कर. आणि परमेश्वरा, आम्ही तुझ्यासारखं व्हावं, तुझ्याकडे पाहून तुझ्यासारखं व्हावं, तुझ्या मार्गावरती चालावं, सार्वकालिक जीवनाची वाटचाल करावी असं होते. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व पुन्हा एक वार तुझ्या हाती सोपून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, आमेन. प्रियजन हो, प्रगटीकरणाचा 2रा अध्याय आणि 18 वचन. थिओतिरा येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो. बंधू आणि भगिनींनो, आतापर्यंत आपण काही मंडळांविषयी शिकलेलो आहोत. आज आपण थुअतिरा या मंडळीविषयी शिकणार आहोत. आता ह्या मंडळीचा अर्थ काय, म्हणजे थुअतिरा या शब्दाचा अर्थ काय? जर आपण ह्या शब्दाचा अर्थ पाहिला तर थोडक्यात दुःखाचा सुगंध असं म्हणता येईल, किंवा दुःखाचा मधुर सुवास असं देखील म्हटलं तर चालेल. प्रियजन हो, ज्यावेळेस आपण बाकीच्या मंडळीचा विचार केला त्यावेळेस आपण त्या मंडळींची नावं आणि त्यांचे अर्थही पाहिलेत. पण आज आपण थुअतिरा म्हटल्यानंतर दुःखाचा सुखद किंवा दुःखाचा सुगंध किंवा दुःखाचा सुखद अनुभव असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जर ह्या मंडळीची आपण तारीख पाहिली तर ह्या मंडळीची तारीख, थुअतिरा ह्या मंडळीची तारीख 538 इसवी सन ते 1798 इसवी सन अशी आहे. आणि ह्या मंडळीमध्ये आपण हेही पाहणार आहोत की ह्या मंडळीचं नाव थुअतिरा म्हणजे दुःखाचा सुगंध किंवा दुःखाचा श्वास असं का आहे? तर प्रगटीकरण 2:18 मध्ये आपण पाहत आहोत की येशू ख्रिस्त स्वतःला ह्या मंडळीच्या समोर कसं प्रगट करत आहे. बंधू आणि भगिनींनो, प्रियजन हो, आपण प्रत्येक मंडळीचा विचार करत असताना 5 मुद्द्यांचा विचार करत असतो. सर्वप्रथम येशू ख्रिस्त या मंडळीच्या समोर स्वतःच कसं प्रगट करत आहे. आता थुअतिरा या मंडळीचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं प्रगटीकरण 2:18 मध्ये, थुअतिरा येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो. येशू ख्रिस्त ह्या मंडळीच्या समोर मंडळीची जशी गरज आहे त्या अनुसार येशू ख्रिस्त ह्या मंडळीच्या समोर स्वतःला सादर करत आहे. तो म्हणत आहे की देवाचा पुत्र.
म्हणजे ह्या मंडळीला हे जाणून घेणं फार गरजेचं आहे की येशू ख्रिस्त जो आहे तो देवाचा पुत्र आहे. म्हणजे येशू ख्रिस्त देवाचा पुत्र नाही किंवा येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असू शकत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी ह्या मंडळीमध्ये बहुतेक घडत असाव्यात, म्हणून येशू ख्रिस्त त्यांच्या समोर देवाचा पुत्र म्हणून स्वतःच प्रगट करत आहे. त्याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत. बंधू आणि भगिनींनो, परगम मंडळीनंतर आपण असं पाहत आहोत की थुआतीरा ही मंडळी अस्तित्वात आली. म्हणजे तेच लोक ज्यावेळेस 538 इसवी सन पासून मंडळीमध्ये पदार्पण करतात, तर लोक तेच आहेत, पण नाव फक्त वेगळं आहे. तर प्रगटीकरणाचा 2 अध्याय आणि 18 वचनामध्ये आपण असं पाहतो की थुआतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. आपण विशेष करून पाहत आहोत की अग्नीचे डोळे, अग्नी हा शब्द कशासाठी वापरला गेला आहे. 1 पेत्रेचा 1 अध्याय आणि 7 वचन, ह्यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यास कारणीभूत व्हावी. म्हणजे अग्नी ही गोष्ट परीक्षेला दर्शवते. त्रास, संकट, क्लेश या सर्व गोष्टी परीक्षेला दर्शवतात. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये येशू ख्रिस्त स्वतःला म्हणतो की त्याचे डोळे कसे आहेत, अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. म्हणजे डोळ्यानं आपण काय करतो, पाहतो म्हणजे थोडक्यात परखतो, म्हणजे थोडक्यात परीक्षण करतो. म्हणजे येशू ख्रिस्त म्हणत आहे ह्या मंडळीला की मी तुमचं परीक्षण करीत आहे, मी तुमचा क्लेश जो आहे, त्रास, संकट जे आहे तुमच्यामध्ये, त्याच्याद्वारे मी तुमची परीक्षा घेत आहे. म्हणजे थोडक्यात मी तुमच्यामध्ये न्याय करत आहे. बंधू आणि भगिनींनो, जर आपण सखोल अभ्यास केला तर अग्नी म्हणजे थोडक्यात न्याय करणे असा आपण त्याच्यातून निष्कर्ष काढू शकतो. म्हणजे थोडक्यात जर आपण सोदोम आणि गमोरा या 2 शहरांविषयी जर पाहिलं तर जुन्या करारामध्ये अग्नी आणि गंधकाने त्या 2 शहरांचा नाश झाला. म्हणजे थोडक्यात देवाने त्या 2 शहराचा न्याय अग्नी आणि गंधकाने केला. म्हणजे अग्नी हे न्यायाला दर्शवते. म्हणजे येशू ख्रिस्त म्हणतो की माझे डोळे, म्हणजे थोडक्यात मी त्या मंडळीमध्ये, तुमच्या मंडळीमध्ये पाहत आहे की तुम्ही कसे वागत आहात आणि मी तुमचा न्याय करत आहे. आता ह्या ठिकाणी पुढे लिहिलेलं आहे प्रगटीकरणाचा 2 अध्याय आणि 19 वचन, तुझी कृत्य व तुझी प्रीती, सेवा, विश्वास व धीर ही मला ठाऊक आहेत आणि तुझी शेवटची कृत्य पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत. आता पहिला मुद्दा काय होता की येशू ख्रिस्त या मंडळीच्या समोर स्वतःच कसं प्रगट करतो, देवाचा पुत्र म्हणून प्रगट करत आहे. त्याच्याविषयी आपण थोडं आणखी जास्त शिकणार आहोत की देवाचा पुत्र म्हणून का. आता मुद्दा नंबर 2, ह्या मंडळीमध्ये चांगले गुण कोणते आहेत. या मंडळीमधले चांगले गुण जर पाहिजे तर ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रगटीकरण 2:19 मध्ये, तुझी कृत्य आणि तुझी प्रीती, सेवा, विश्वास व धीर ही मला ठाऊक आहेत आणि तुझी शेवटची कृत्य पहिल्या कृत्यापेक्षा अधिक आहेत. ही चांगली गोष्ट आहे. ख्रिस्ती आयुष्य असं असलं पाहिजे. म्हणजे जे कृत्य आपण इथून पुढे करणार आहोत ते कृत्य आपण अगोदर केलेल्या कृत्यांपेक्षा चांगलं पाहिजे. म्हणजे आपल्या ख्रिस्ती आयुष्यामध्ये भरभराटी असली पाहिजे, आपल्या ख्रिस्ती आयुष्यामध्ये प्रगती झाली पाहिजे. म्हणजे जसं आपण पुढे वाटचाल करू तसं आपले कृत्य आणि आपलं आयुष्य जे आहे ते चांगलं आणि उत्तम, जास्त प्रमाणामध्ये प्रगतिशील असं असलं पाहिजे. आणि तीच गोष्ट थुआतीरा ह्या मंडळीमध्ये आहे. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. प्रगटीकरणाचा 2 अध्याय आणि 20 वचन, तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. आता वाईट गोष्ट कोणती. मुद्दा नंबर 3, ह्या मंडळीमध्ये वाईट गोष्ट कोणती. तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे,
कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणवते आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस. म्हणजे ह्या मंडळीवरती दोष लावत आहे कोण? जो विश्वसनीय साक्षी येशू ख्रिस्त आहे. तो प्रत्येक मंडळीमध्ये पाहत आहे की मंडळीमध्ये कोणकोणत्या गोष्टी कमी आहेत आणि थुअतिरा ह्या मंडळीमध्ये कमकोत गोष्टी पाहून येशू ख्रिस्त म्हणतो की जी एजबेल स्त्री आहे, जी स्वतःला संदेष्ट्री म्हणवते, जी जार कर्म करते, मूर्तीच्या समोर नैवेद्य जे आहे ते इस्रायलच्या लोकांस खाण्यास सांगते किंवा माझ्या दासास खाण्यास शिकवते, ते जे कृत्य आहे, त्या गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टीची अनुमती, परवानगी तू देत आहेस. म्हणजे थुअतिरा तू देत आहेस असं ख्रिस्त म्हणतोस. म्हणजे थोडक्यात ख्रिस्त म्हणत आहे की ही गोष्ट जे तू करत आहेस ती चांगली नाही. आता ह्या ठिकाणी इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणवते असं लिहिलेलं आहे. इजबेल विषयी आपण पाठीमागच्या मंडळीमध्ये देखील पाहिलं की इजबेल जी होती ती खोटी संदेष्ट्री होती आणि तिनं काय केलं, तिचं नातं जे आहे ते इस्रायलचा जो राजा आहाब आहे त्याच्याबरोबर तिचा विवाह झालेला आहे असं आपण जुन्या करारामध्ये पाहतो. आणि इजबेल राणी जी आहे ती खोटी संदेष्ट्री असून देखील ती फक्त एकच नसून तिच्या हाताखाली किंवा तिला सहाय्यक खूप असे खोटे संदेष्टे आपण जुन्या करारामध्ये शिकतो. तर बंधू आणि भगिनींनो, इजबेल राणी जी आहे किंवा स्त्री जी आहे, या ठिकाणी स्त्री असा शब्द वापरलेला आहे. जर आपण इपिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 21वा वचन वाचलं आणि त्याच्यानंतर पुढची वचनं वाचली तर आपण त्या ठिकाणी असं पाहतो की स्त्री हे मंडळीचं दर्शक आहे. थुअतिरा मंडळीमध्ये इजबेल स्त्री आहे. म्हणजे थुअतिरा ही मंडळी आहे, त्या मंडळीमध्ये काही लोक अशी आहेत जे इजबेल राणी सारखे आहेत. म्हणजे थोडक्यात खोटे संदेश आहेत. म्हणजे मंडळीमध्ये मंडळी. बंधू आणि भगिनींनो, आता ही जी मंडळी जी सैतानाचं आसन आहे म्हणजे रोमन कॅथलिक मंडळी, तिची जी सुरुवात झाली 538 इसवी सन मध्ये. परत एकदा मला हे तुम्हाला सांगू द्या की आपण लोकांच्या विरोधात नाही, कारण की येशू ख्रिस्ताने सर्व मानवजातीसाठी प्राणांची आहुती दिलेली आहे. आपण लोकांच्या विरोधात नाही. येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी प्राण दिलेत, आपणही त्यांच्यासाठी प्राण देण्यासाठी तयार असलं पाहिजे. पण सत्य काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यांना ते सत्य सांगितलं पाहिजे आणि त्यांनी देखील ते सत्य स्वीकारलं पाहिजे. प्रकटीकरणाचा 2रा अध्याय आणि 21वा वचन. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला. आता कोणाला अवकाश दिला? थुअतिरा मंडळीला का इजबेल म्हणजे थोडक्यात स्त्री, म्हणजे थोडक्यात रोमन कॅथलिक मंडळी? कोणाला पश्चाताप करावा म्हणून देवाने अवकाश दिला? या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रकटीकरण 2:21, तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जार कर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. जार कर्म कोणी केलं? थुअतिरा मंडळीने नाही, तर ह्या ठिकाणी इजबेल म्हणजे रोमन कॅथलिक मंडळी जी आहे ती जार कर्म करत आहे आणि ते जार कर्म थुअतिरा मंडळीतील लोकांना ती शिकवत आहे. म्हणून देव तिच्या विरोधात आहे. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आपण दानिएलचं पुस्तक शिकलो, मग दानिएल 2 असेल, दानिएल 7 असेल, दानिएल 8 असेल, त्या ठिकाणी आपण पाहिलं की रोमचे 2 भाग आहेत. विधर्मी रोम हा पहिला भाग आणि दुसरा भाग आहे तो आध्यात्मिक रोम. आध्यात्मिक रोम 538 ते 1798 इसवी सन, 538 इसवी सन ते 1798 इसवी सन असं आपण त्या ठिकाणी शिकलो. तीच गोष्ट ह्या ठिकाणी आपण शिकत आहोत. पण मंडळी, देवाची मंडळी आणि ही सैतानाची सभा जी आहे, ह्या दोघींमध्ये काय होत आहे ते आपण पाहत आहोत. कारण की ह्या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी आहेत. आता देवाचं वचन म्हणतं की ह्या रोमन कॅथलिक मंडळीला पश्चाताप करावा, तिनं प्रायश्चित करावं म्हणून देवाने अवकाश दिला. किती अवकाश दिला? किती वेळ दिली?
पण देवाचं वचन म्हणतं की तिला पश्चाताप करायचा नव्हता, तिला प्रायश्चित करायचं नव्हतं. पण देवाने किती वेळ दिली हे आपण थोडक्यात पाहूया. प्रगटीकरणाचा 12वा अध्याय आणि 13वं वचन. प्रगटीकरणाचा 12वा अध्याय आणि 13वं वचन. आपण काय शिकत आहोत? देवाने ह्या रोमन कॅथलिक मंडळीला अवकाश किती दिला जेणेकरून तिनं प्रायश्चित करावं. प्रगटीकरणाचा 12वा अध्याय 13वं वचन. आपण पृथ्वीवर टाकले गेले आहोत असे पाहून अजगराने पुसंतान प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला. आता स्त्री म्हणजे देवाच्या वचनानुसार स्त्री हे मंडळीला दर्शवते. मग देवाचं वचन म्हणतं की सैतान भूमीवरती टाकण्यात आला. स्वर्गामध्ये त्याला स्थान मिळालं नाही, म्हणजे स्वर्गामध्ये त्याचं अस्तित्व काढून घेण्यात आलं आणि त्याचं स्थानही काढून घेण्यात आलं आणि त्याला भूमीवरती टाकण्यात आलं. म्हणून सैतान स्त्रीवरती रागवला, म्हणजे देवाच्या लोकांवरती रागवला. आता देवाच्या लोकांवरती अजगर, आपण अजगर म्हणजे काय हे शिकलो. प्रगटीकरण 12:9 मध्ये अजगर सैतानाचं प्रतीक आहे, म्हणजे सैतानाला दर्शवतं. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत अजगर म्हणजे सैतान. स्त्री तिने जे पुसंतान म्हणजे पुरुष, ह्या म्हणजे थोडक्यात पुसंतानाला जन्म दिला, त्या संतानाच्या विरुद्ध अजगर किंवा सैतान त्याचा पाठलाग करू लागला असं देवाचं वचन म्हणतं. आता प्रगटीकरणाचा 12वा अध्याय 14वा वचन. या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले होते. तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना 1 काळ, 2 काळ व अर्धा काळ तिचे पोषण व्हायचे होते. म्हणजे स्त्री रानात पळून गेली, म्हणजे स्त्री अशा ठिकाणी देवाची स्तुती आणि भक्ती करू लागली ज्या ठिकाणी तिला कोणी येऊन तिचा छळ करता कामा नये. म्हणजे 538 इसवी सन पासून बंधू आणि भगिनींनो, 538 इसवी सन पासून 1798 इसवी सन पर्यंत थुअतीरा ही मंडळी जी आहे, ही मंडळी उघडपणे, जसं तुम्ही आणि मी देवाचं वचन ऐकत आहोत, आत्मसात करत आहोत, तशा प्रकारे ही मंडळी उघडपणे देवाची सुवार्ता किंवा देवाची उपासना करत नसे. लपून देवाची स्तुती आणि भक्ती करायची. म्हणजे शाबात जर पाळायचा किंवा देवाच्या वचनाचं जर देवाच्या वचनावरती अंमलबजावणी जर करायची, तर ही मंडळी लपून लपून सर्व गोष्टी करायची. म्हणून देवाचं वचन म्हणतं की ती रानात पळून गेली. म्हणजे ज्या ठिकाणी लोकवस्ती कमी आहे किंवा लोकवस्ती नाही, फार तुरळक किंवा फार कमी लोकवस्ती आहेत, त्या ठिकाणी जाऊन या लोकांनी देवाची उपासना आणि देवाची स्तुती आणि भक्ती केलेली आहे. कारण की का? रोमच्या काळामध्ये इजबेल राणीनं जसं जुन्या करारामध्ये इजबेल राणीनं जसं एलिया संदेष्टाच्या विरुद्ध लढाई केली, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तसंच ह्या रोमन कॅथलिक मंडळीने थुअतीरा येथील जे विश्वासू लोक आहेत त्या विश्वासू लोकांना मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते लोक उघडपणे देवाची उपासना न करता लपून गुप्तरित्या देवाची उपासना करू लागले. बंधू आणि भगिनींनो, जरा लक्ष द्या. ज्यावेळेस आपण परगम मंडळीविषयी शिकलो त्यावेळेस त्या ठिकाणी देवाने त्या परगम मंडळीला सल्ला दिला आणि सांगितलं की जर तू विश्वासूपणे राहिलास, जर तू प्रायश्चित केलंस, जर तू विजय मिळवलास, तर मी तुला गुप्त मन्ना देईन. तो गुप्त मन्ना म्हणजे देवाचं वचन गुप्तपणे 538 इसवी सन पासून 1798 इसवी सन पर्यंत थुअतीरा मंडळीला देवाने पुरवलं. देवाचं वचन पुरवलं. गुप्त मन्ना म्हणजे देवाचं वचन, मानना म्हणजे देवाचं वचन, गुप्तरित्य म्हणजे ही मंडळी उघडपणे देवाची स्तुती आणि भक्ती करू शकत नव्हती. म्हणून रानामध्ये ज्या ठिकाणी लोकवस्ती कमी आहे त्या ठिकाणी जाऊन तिनं देवाच्या वचनाचा आस्वाद घेतला, देवाच्या वचनाची तिनं परख केली आणि देवाच्या वचनानुसार चालली. म्हणजे जे अभिवचन देवाने परगम मंडळीला दिलं ते अभिवचन देवाने आता या मंडळीमध्ये पूर्ण केलं.
थोडा विचार करावा लागतो, पण ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. देवाचं वचन म्हणतं की थुअतिरा मंडळीनं आपला विश्वास सोडला नाही. तिचे शेवटचे कृत्य पहिल्या कृत्यांपेक्षा चांगले होते. म्हणून ह्या मंडळीला असं म्हटलेलं आहे की दुःखद सुगंध, म्हणजे दुःखामध्ये ह्या मंडळीनं स्वतःचं आयुष्य देवासाठी वेचलं, स्वतःचं आयुष्य देवाच्या समोर अर्पण आणि यज्ञ म्हणून ठेवलं आणि त्याचा सुगंध जो आहे तो स्वर्गापर्यंत पोहोचला. म्हणून दुःखाचा सुगंध असा ह्या थुअतिरा मंडळीचा अर्थ आहे. बंधू आणि भगिनींनो, ह्या मंडळीला किती वेळ अवकाश देण्यात आला? आता ह्या ठिकाणी प्रगटीकरण 12 अध्याय आणि 14 वचन ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे पंख देण्यात आले. म्हणजे मंडळी जी आहे थुअतिरा ही रानामध्ये पळून गेली, जिथं लोकवस्ती कमी आहे. तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना 1 काळ, 2 काळ व अर्धा काळ तिचे पोषण व्हायचे होते. म्हणजे तिचे पोषण 1 काळ, 2 काळ, अर्धा काळ म्हणजे 3.5 काळ. 3.5 काळ म्हणजे 3.5 वर्ष. दानिएल ह्या पुस्तकामध्ये आपण ह्याच्याविषयी दानिएल 7 मध्ये शिकलेलो आहोत. 1 काळ, 2 काळ, अर्धा काळ. 1 काळ अधिक 2 काळ म्हणजे 3 काळ आणि अर्धा काळ म्हणजे 3.5 काळ. 3.5 काळ म्हणजे 3.5 वर्ष. 3.5 वर्ष म्हणजे 1260 दिवस. एका वर्षामध्ये जर 360 दिवस असतील, 2 वर्षामध्ये जर 720 दिवस असतील, अर्ध्या वर्षामध्ये जर 180 दिवस असतील, तर सर्वांची बेरीज जर केली, 3.5 वर्षाची जर बेरीज केली तर 1260 दिवस आहेत. 1260 दिवस म्हणजे 1260 वर्ष. 1260 दिवस म्हणजे किती वर्ष? एजिकेल 4:6 प्रमाणे आणि गणना 14:34 प्रमाणे 1260 दिवस म्हणजे 1260 वर्ष. कारण की 1 दिवस म्हणजे 1 वर्ष. म्हणजे देवाने ह्या इजबेल स्त्रीला म्हणजे रोमन कॅथलिक मंडळीला 1260 वर्ष अवकाश दिला. कशासाठी? प्रायश्चित करण्यासाठी. की ह्या इजबेल राणीनं प्रायश्चित करावं. पण बंधू आणि भगिनींनो, जसं इजबेल राणीनं जुन्या करारामध्ये केलं, तीच गोष्ट ही रोमन कॅथलिक मंडळी करत आहे. 538 इसवी सन पासून 1798 इसवी सन पर्यंत. बंधू आणि भगिनींनो, जरा लक्ष द्या, आपण थोडासा खोल विचार करूया. ज्या वेळेस इजबेल राणी तिनं ऐकलं की एलिया संदेष्टाने, जुन्या करारामध्ये एलिया संदेष्टाने भाकीत केलेला आहे, भविष्यवाणी केलेली आहे की 3.5 वर्ष पाऊस पडणार नाही. म्हणजे थोडक्यात 3.5 वर्ष इस्रायल लोकांसाठी आणि इजबेल राणीसाठी. आहाब राजा जो इस्रायल लोकांचा राजा आहे, म्हणजे इस्रायल लोकांसाठी आणि इजबेल राणीसाठी 3.5 वर्ष देण्यात आले. कशासाठी? फक्त पाऊस पडू नये म्हणून नाही, तर लोकांनी प्रायश्चित करावं. पण कोणी प्रायश्चित केलं? देवाचे लोक जे मूर्तीपूजाच्या पाठीमागे लागले होते, खोट्या संदेष्टाच्या पाठीमागे लागले होते, इजबेल राणीचे जे खोटे संदेष्ट होते त्यांच्या पाठीमागे लागले होते, त्यांनी प्रायश्चित केलं. म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये जर प्रायश्चित झालं असेल तर देवाच्या लोकांचा. इजबेल राणीचा प्रायश्चित त्याने केलं का? नाही केलं. इजबेल राणीनं प्रायश्चित केलं नाही. त्या ठिकाणी 3.5 वर्ष, शब्दशः अक्षरशः 3.5 वर्ष. पण बंधू आणि भगिनींनो, तीच गोष्ट प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये का नमूद केलेली आहे? कारण की तेच गुणधर्म आहेत. इजबेल राणीचे जे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म रोमन कॅथलिक मंडळीचे आहेत. म्हणून देव म्हणतो की ह्या रोमन कॅथलिक मंडळीला मी 3.5 वर्ष, 1 काळ, 2 काळ, अर्धा काळ म्हणजे 3.5 वर्ष. 3.5 वर्ष म्हणजे 1260 दिवस म्हणजे 1260 वर्ष इतका कालावधी दिला. पण तिने प्रायश्चित केले नाही. कळालं का? सखोल अभ्यास आहे, महत्वाचा अभ्यास आहे. माझी अशी आशा आहे की या सर्व गोष्टी आपणा सर्वांस
कळत आहेत, समजत आहेत. बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला पुढं पाठीमागं विचार करावा लागतो. दानिएल हे पुस्तक जर तुम्ही शिकला तर प्रगटीकरणाचं पुस्तक समजण्यासाठी थोडं सोपं जाईल. म्हणून आपण दानिएलाचं पुस्तक पहिल्यांदा शिकलो आणि मग प्रगटीकरणाच्या पुस्तकाकडे आलो. आता ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की तिने प्रायश्चित केले नाही. आता तिने प्रायश्चित केले नाही म्हणजे ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की अवकाश दिला असताना देखील तिने प्रायश्चित केलं नाही. म्हणजे हीच बाब आपण दानिएल 7:25 मध्ये शिकलो बंधू आणि भगिनींनो. दानिएल याचा 7वा अध्याय 25वे वचन, तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल. आठवतात का हे शब्द? खूप वेळ आपण ह्याच्यावरती मनन केलेलं आहे. तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनास जेर करेल. बघा, दानिएल मध्ये जी गोष्ट नमूद केली होती ती प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रगट झाली. म्हणून शेवटचे जे पुस्तक आहे त्याला प्रगटीकरण म्हटलेलं आहे. तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनास जेर करेल. तो नेमलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहिल. कोणाविषयी आहे? दानिएल 7:25. आध्यात्मिक रोम. आध्यात्मिक रोम. बंधू आणि भगिनींनो, त्यावेळेस आपण पाहिलं की ते चौथं श्वापद जे आहे ते अकराळ विकराळ असं आहे आणि त्याला एक लहानसं शिंग आहे आणि ते लहानसं शिंग कोणाला दर्शवतं? आध्यात्मिक रोमला दर्शवतं. ते लहानसं शिंग कोणाला दर्शवतं? पोप आणि त्याची सत्ता याला दर्शवतं. ते लहानसं शिंग दानिएल 7:25 मध्ये कोणाला दर्शवतं? रोमन कॅथलिक मंडळीला दर्शवतं. तो नेमलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहिल. 1 काळ, 2 काळ व अर्धा काळ ते त्याच्या कब्जात राहतील. म्हणजे जी गोष्ट भविष्यवाणीमध्ये दाखवण्यात आली ती प्रगटीकरणमध्ये आपण पाहत आहोत. तर त्या ठिकाणी दानिएल 7:25 मध्ये पण 1 काळ, 2 काळ, अर्धा काळ असे शब्द आहेत जे प्रगटीकरणाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये वापरलेले आहेत. पण विशेष करून प्रगटीकरणाचा 12वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये 1 काळ, 2 काळ आणि अर्धा काळ असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे 1260 वर्ष रोमन कॅथलिक मंडळीला वेळ देण्यात आली जेणेकरून त्या लोकांनी काय करावं? प्रायश्चित करावं. पण देवाचं वचन म्हणतात तिने प्रायश्चित केले नाही. का प्रायश्चित केले नाही? ती मंडळी जी आहे ती देवानं स्थापन केली का? सैतानाने त्या मंडळीला आपलं आसन, आपली ताकद, आपला अधिकार दिला. याच्याविषयी आपण शिकलो. म्हणजे थोडक्यात सैतानाच्या इच्छानुसार जर ती मंडळी जात असेल तर त्या मंडळीमध्ये प्रायश्चित कदापि होणार नाही. असं होणारच नाही की रोमन कॅथलिक मंडळी पूर्णपणे तिचं अस्तित्व निघून गेलेलं आहे आणि ती जिवंत देवाच्या पाठीमागे लागलेली आहे. असं कधी होणार नाही. कारण की देवाचं वचन म्हणतं तिला वेळ देण्यात आला पण तिनं प्रायश्चित केलं नाही. तिची इच्छाच नव्हती. प्रगटीकरणाचा 2रा अध्याय आणि 22वे वचन, पहा मी तिला अंथरुणाला खिळून टाकेन. थुआतीरा मंडळीविषयी ह्या ठिकाणी लिहिलेलं नाही. इजबेल स्त्री म्हणजे मंडळी म्हणजे रोमन कॅथलिक मंडळी, तिच्याविषयी ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे त्या मंडळीनं, त्या लोकांनी थोड्याफार प्रमाणामध्ये थुआतीरा मंडळीमध्ये शिरकाव केलेला आहे. शिरकाव केलेला आहे. प्रगटीकरणाचा 2रा अध्याय आणि 22वे वचन, पहा मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन व तिच्याबरोबर व्याभिचार करणाऱ्या लोकांना तिने शिकवलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडेन. आता जरा लक्ष द्या. थुआतीरा ही देवाची मंडळी, रोमन कॅथलिक मंडळी जी आहे ती सैतानाची सभा आहे. बंधू आणि भगिनींनो, रोमन कॅथलिक मंडळी हा शब्द जरी वापरला नसला तर त्याच्या गुणानुसार आपल्याला कळतं की ही मंडळी कोणती आहे. तर देवाचं वचन म्हणतं की ह्या मंडळीला अवकाश देण्यात आला आणि जे लोक ह्या मंडळी
च्या शिक्षणाप्रमाणे चालतात, देवाच्या वचनानुसार चालत नाहीत. जाणून बुजून जर हे लोक देवाच्या वचनाचा धिक्कार करत असतील, द्वेष करत असतील, नाकारत असतील आणि ह्या इजबेल राणी म्हणजे रोमन कॅथलिक मंडळीमध्ये राहून सैतानाच्या इच्छानुसार जर चालतील, तर देवाचं वचन म्हणतं की त्यांनी जर पश्चाताप केला नाही, देवाकडे जर ते वळले नाहीत, तर त्यांना मोठ्या संकटामध्ये टाकण्यात येईल. आता मोठे संकट म्हणजे काय? म्हणजे ह्या मंडळीसाठी, ह्या मंडळीतल्या लोकांसाठी जर त्यांनी प्रायश्चित केलं नाही, तर त्यांच्यासाठी मोठं संकट काय? प्रगटीकरणाचा 17वा अध्याय आणि पहिलं वचन. 7 पिढ्यांविषयी आपण त्या ठिकाणी पाहत आहोत आणि देवाचं वचन म्हणतं की 7वी पिढा ही काय करेल. 7वी पिढा ही जी भूतलावरती येईल, ती 7वी पिढा ह्या मंडळीच्या लोकांसाठी काय करेल. प्रगटीकरणाचा 17वा अध्याय आणि पहिलं वचन. नंतर 7 वाट्या घेतलेल्या 7 देवदूतांपैकी एक जण येऊन माझ्या बरोबर बोलू लागला. तो म्हणाला, इकडे ये, म्हणजे अनेक जलप्रवाहावर बसलेल्या मोठ्या कलावंतिनीचा झालेला न्याय निवाडा तुला दाखवतो. कलावंतीन म्हणजे जार कर्म करणारी स्त्री. त्याच स्त्रीला प्रगटीकरणाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये इजबेल असं म्हटलेलं आहे. देवाचं वचन म्हणतं की 7 पिढ्या ज्या आहेत, त्या पिढ्यांपैकी काही पिढ्या ज्या आहेत त्या ह्या रोमन कॅथलिक मंडळीसाठी विशिष्ट आहेत. प्रगटीकरणाचा 2रा अध्याय 23वा वचन. मी तिच्या मुलाबाळांना जिवे मारेन. कोणती मंडळी? रोमन कॅथलिक मंडळी. मी तिच्या मुलाबाळांना जिवे मारीन म्हणजे सर्व मंडळींना कळून येईल की मी मने व अंतकरणे यांची पारख करणारा आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईन. देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त जो आहे तो ह्या मंडळीच्या मुलाबाळांना जिवे मारेल. म्हणजे जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो, की हिची मुले बाळ म्हणजे हिच्या इच्छेप्रमाणे चालणारे, इजबेल म्हणजे रोमन कॅथलिक मंडळीप्रमाणे चालणाऱ्या ज्या मंडळी आहेत त्या मंडळीने तर पश्चाताप केला पाहिजे, प्रायश्चित केलं पाहिजे. जर त्यांनीही पश्चाताप आणि प्रायश्चित केलं नाही तर त्यांचा देखील नाश होईल. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की सर्व मंडळांना कळून येईल की मी म्हणजे येशू ख्रिस्त मने व अंतकरणे यांची पारख करणारा आहे. म्हणजे पारख म्हणजे काय? थोडक्यात न्याय निवाडा. पारख करणारा आहे म्हणजे येशू ख्रिस्त या मंडळीचा न्याय निवाडा करणार आहे. ह्या मंडळीनं थुअतिरा येथील लोकांना जीवे मारलं, त्यांच्या लेकरांना जीवे मारलं, त्या स्त्रियांना त्या छळ केला, पुरुषांचा छळ केला, लहान लेकरांचा छळ केला, कोणाची गय केली नाही. तर देव म्हणतो की आता मी ह्या मंडळीची तशीच परिस्थिती करेन, जशास तसे. प्रगटीकरणाचा 2रा अध्याय आणि 24वा वचन. थुअतिरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिक्षणाप्रमाणे चालत नाही, बाकीचे म्हणजे थुअतिरा मंडळी ही देवाची मंडळी आहे. जरी त्या मंडळीमध्ये इजबेल राणी म्हणजे रोमन कॅथलिक मंडळीच्या शिक्षणाचा शिरकाव जरी होत असला तरी देखील ती देवाची मंडळी आहे. कारण की पूर्णपणे ते देवाचे जे लोक आहेत ते पूर्णपणे रोमन कॅथलिक झालेले नाहीत. रोमन कॅथलिक म्हणजे रोम म्हणजे रोमचे लोक किंवा रोमची सत्ता. कॅथोलिक म्हणजे विश्वव्यापी. रोमन कॅथलिक म्हणजे रोम जे विश्वव्यापी आहे असं त्याला म्हणायचं रोमन कॅथलिक. कॅथलिक म्हणजे विश्वव्यापी. म्हणजे ही मंडळी पूर्ण विश्वाला व्यापण्याचा किंवा लोकांवरती कब्जा करण्याचा प्रयत्न करते. म्हणून तिला रोमन कॅथलिक म्हणजे रोम पूर्ण जगावरती वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करते, सर्व जगाला व्यापण्याचा प्रयत्न करते. म्हणून रोमन कॅथलिक विश्वव्यापी असं या मंडळीचं नाव आहे किंवा अर्थ आहे. देवाचं वचन म्हणतं ह्या मंडळीला, थुअतिरा ह्या मंडळीला, प्रगटीकरणाचा 2रा अध्याय 24वा वचन. थुअतिरा येथील बाकीचे जे तुम्ही, आता थुअतिरा मंडळीसाठी ह्या गोष्टी,
तुअतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिक्षणाप्रमाणे चालत नाही, ज्यांना शैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहीत नाहीत, त्या तुम्हाला मी सांगतो की मी तुमच्यावर दुसरा भार लादणार नाही. म्हणजे थोडक्यात देवाचं वचन असं म्हणतं की जे तुम्ही लोक विश्वासू आहात, तुमच्यावरती कोणत्या प्रकारचा अरिष्ट मी आणणार नाही, दुसरा कोणताही भार लादणार नाही. म्हणजे तुम्ही विश्वासू राहा. तुम्हाला मी हा जो छळ तुमच्यावरती होत आहे, तो छळ व्यतिरिक्त मी दुसऱ्या कोणत्याही गोष्टी तुमच्यावरती येऊ देणार नाही. हा छळ तुमच्यावरती होत आहे तेवढंच पुरेसं आहे, भरपूर आहे. प्रकटीकरणाचा 2 अध्याय आणि 25 वचन, इतकेच करा की जे तुमच्याजवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी आता मुद्दा नंबर 4 ह्या ठिकाणी असं लिहिलेला आहे, सल्ला. इतकेच करा की जे तुमच्याजवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी लवकर येत आहे, मी लवकर येत आहे. पण तुम्ही काय करा, ज्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला देवाच्या वचनापासून म्हणजे गुप्त मन्ना जो मिळालेला आहे, त्या गोष्टी तुम्ही दृढ धरून राहा, त्या गोष्टी सोडू नका. हा झाला 4था मुद्दा म्हणजे सल्ला. प्रकटीकरणाचा 2 अध्याय 26 वचन, 5वा मुद्दा म्हणजे अभिवचन. जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्य करत राहतो, त्याला माझ्या पित्यापासून मला मिळालेला तसा राष्ट्रावरचा अधिकार मी देईन. आता 5वा मुद्दा पाहण्या अगोदर आपण थोडा विचार करूया की येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस या मंडळीच्या समोर स्वतःच प्रगट केलं, तर कसं देवाचा पुत्र म्हणून प्रगट केलं. म्हणजे जरा लक्ष द्या, रोमन कॅथलिक मंडळीमध्ये जो मुख्य असतो, ज्याला इंग्लिशमध्ये फादर असं म्हणतात, जो वडील असतो, जो बिशप असतो, तो काय म्हणतो, मी देवाचा प्रतिनिधी आहे, मी ह्या भूतलावरती देवाचा प्रतिनिधी आहे, मी देवासारखा आहे. म्हणून येशू ख्रिस्त थुअतीराला म्हणतो की ही मंडळी जरी म्हणत असेल की देवाचा प्रतिनिधी त्या मंडळीमध्ये आहे आणि तो स्वतः देव आहे, तर मी तुम्हाला खचित सांगतो, येशू ख्रिस्त म्हणतो कोणाला, थुअतीरा मंडळीला, मी तुम्हाला खचित सांगतो की देवाचा पुत्र मी आहे. अग्नी, डोळे, माझे डोळे कसे आहेत, अग्नी ज्वालेसारखे आहेत. म्हणजे थोडक्यात मी डोळ्याने पारख करत आहे आणि मी अग्नीने, जसं नाशवंत सोन्याची परीक्षा करतात, तसं मी ह्या मंडळीचा न्याय करेन. कोणत्या मंडळीचा, रोमन कॅथलिक मंडळीचा. म्हणजे ज्या गोष्टी आपण शिकत आहोत त्या पाठीमागं पुढे शिकायच्या आणि सर्व गोष्टी एकत्रित करून पाहायच्या. म्हणजे आपल्याला काय होईल, चित्र पूर्ण पाहायला मिळेल. ते चित्र पूर्ण केलं पाहिजे आपण. कोड्यासारखं आहे, वेगवेगळ्या गोष्टी एकत्रित करायच्या म्हणजे ते चित्र जे आहे ते पूर्ण होतं. आता ह्या ठिकाणी अभिवचन काय आहे, जो विजय मिळवतो. म्हणजे काय, ह्या मंडळीमध्ये जे लोक विश्वासू आहेत त्यांनी शेवटपर्यंत टिकून राहायचं, म्हणजे त्यांनी विजय मिळवला. जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्य करत राहतो, त्याला माझ्या पित्यापासून मला मिळालेला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन. म्हणजे थोडक्यात काय, मी थुअतीरा मंडळीमधले जे लोक विश्वासू आहेत त्यांना सत्ता देईन, त्यांना अधिकार देईन. म्हणजे काय, प्रकटीकरणाचा 2 अध्याय आणि 27 वचन, याच्याविषयी आपण जास्त शिकूया. आणि जसा मातीच्या भांड्याचा चुराडा करतात, तसा तो लोहदंडाने त्याच्यावर अधिकार गाजवेल. रोमन कॅथलिक मंडळीवरती लोहदंडाने अधिकार गाजवेल. कोण, येशू ख्रिस्त. लोहदंडाने म्हणजे काय, हा लोहदंड हा शब्द आपण खूप वेळेस वाचला असेल देवाच्या वचनामध्ये. पण प्रकटीकरणाचा 12वा अध्याय आणि 5वं वचन, प्रकटीकरणाचा 12वा अध्याय 5वं वचन, संदर्भ हा आहे. पार्श्वभूमी प्रकटीकरण 12:5 मध्ये अशी आहे की येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी जन्माला येत आहे आणि तो अधिकार दाखवत आहे. कसा अधिकार दाखवत आहे, येशू ख्रिस्ताविषयी लिहिलेला आहे, सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील, असा पुत्र म्हणजे पुसंतान ती प्रसवली.
ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजसनाकडे वर नेण्यात आले. म्हणजे ह्या मंडळीमध्ये, देवाच्या लोकांमध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त जन्माला आला त्यावेळेस त्यानं राष्ट्रांवर लोखंडी दंडानं राज्य केले. म्हणजे थोडक्यात पूर्ण अधिकाराने त्यानं देवाचं वचन लोकांना सांगितलं आणि लोकांना देवासंगती जोडलं. तोच संदर्भ प्रगटीकरण 2:27 मध्ये आपण पाहत आहोत. आता ह्या ठिकाणी प्रगटीकरण 2:27 मध्ये असंही लिहिलेलं आहे, आणि जसा मातीच्या भांड्याचा चुरडा करतात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवेल. मातीच्या भांड्यांचा चुराडा. आता चुराडा किंवा चूर्ण करणे ह्या गोष्टीविषयी आपण दानिएल हे पुस्तक शिकताना वाचलं. दानिएल याचा 2रा अध्याय आणि 45वा वचन. आपण स्वप्नात असे पाहिले की, दानिएल याचा 2रा अध्याय पुत्रा, आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला आणि त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने यांचे चूर्ण केले. आणि तो पाषाण कोण आहे? पहिले करंथीकरास पत्राचा 10वा अध्याय 4थ्या वचनानुसार आपण शिकलो की पाषाण हा येशू ख्रिस्ताला दर्शवतो. आणि तो येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्या वैभवाने येईल त्यावेळेस दानिएल 2 मध्ये जे राज्य आहे आणि शेवटचं राज्य म्हणजे आध्यात्मिक रोम जे आहे त्याचा पूर्णपणे चुराडा करेल. तीच गोष्ट प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण मंडळीच्या दृष्टिकोनातून पाहत आहोत. देवाचं वचन म्हणतं थुआतीरा मंडळीला की तुम्ही विश्वासाने राहा. म्हणजे मी ज्यावेळेस येईन त्यावेळेस ही एजबेल राणी, एजबेल स्त्री, रोमन कॅथलिक मंडळी जी आहे तिचा मी चुराडा करेन. पुन्हा एक वार बंधू आणि भगिनींनो, आपण रोमन कॅथलिक मंडळीमधले जे लोक आहेत त्यांच्या विरोधात नाही. त्यांचं जे शिक्षण आहे, जे देवाच्या शिक्षणाच्या विरोधात आहे, देव त्या शिक्षणाच्या विरोधात आहे म्हणून आपण त्या शिक्षणाच्या विरोधात आहोत. आपण त्या सिद्धांत त्यांचे जे आहेत, त्यांची जी प्रणाली आहे, त्यांचं जे शासन आहे किंवा त्यांचे जे कृत्य आहेत त्यांच्या विरोधात आहोत. आपण लोकांच्या विरोधात नाही. बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरणाचा 2रा अध्याय आणि 28वा वचन. मी त्याला प्रभात तारा देईन. देवाचं वचन म्हणतं की थुआतीरा मंडळीला देव किंवा येशू ख्रिस्त प्रभात तारा देईल. आता प्रभात तारा कोणाला दर्शवतं? प्रभात तारा कोणाला दर्शवतं? प्रगटीकरणाच्या 22वा अध्याय आणि 16वा वचन. प्रभात तारा हा शब्द कोणास वापरला आहे? ह्या गोष्टींविषयी तुम्हाला साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला मंडळांकरता पाठवले आहे. मी दाविदाचा अंकुर आहे व त्याचे संतानही. मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे. येशू ख्रिस्ताला पहाटेचा तेजस्वी तारा किंवा प्रभात तारा असं म्हटलेलं आहे. पण प्रगटीकरण 2:28 मध्ये देव म्हणतो की थुआतीरा मंडळीला प्रभात तारा देण्यात येईल. म्हणजे तो प्रभात तारा येशू ख्रिस्त का आणखी कोण? आता प्रभात तारा आणखी कोणासाठी वापरलेला आहे? यशायाचा 14वा अध्याय आणि 12 वचन. यशायाचा 14वा अध्याय आणि 12 वचन. हे दे दीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले? आता यशाया याचा 14वा अध्याय आणि 12 वचनामध्ये प्रभात पुत्र हा लुसिफर म्हणजे सैतानाला दर्शवलेला आहे. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, प्रभात तारा येशू ख्रिस्तालाही म्हटलेला आहे आणि लुसिफर म्हणजे सैतानाला देखील म्हटलेला आहे. पण देव किंवा येशू ख्रिस्त म्हणत आहे थुआतीरा मंडळीला की मी तुला प्रभात तारा देईन. म्हणजे याचा अर्थ असा का की देव म्हणत आहे की मी तुम्हाला सैतान देतो? कदापि नाही. कारण की का, सैतानाची जी सभा आहे, सैतानाच्या इच्छानुसार चालणारी जी एजबेल राणी स्त्री आहे, रोमन कॅथलिक मंडळी जी आहे, ती मंडळी थुआतीरा मंडळीमध्ये शिरकाव करू नये म्हणून देव त्या मंडळीला ताकीद देत आहे किंवा त्या मंडळीला सांगत आहे की कृपा करून त्या मंडळीत
चा शिरकाव तुमच्या मंडळीमध्ये होऊ देऊ नका. असं जर असेल तर नक्कीच प्रभात तारा म्हणजे जो सैतान आहे तो सैतान त्या मंडळीवरती वर्चस्व दाखवू नये म्हणून देव पुरेपूर प्रयत्न करेल. म्हणजे देव ह्या ठिकाणी म्हणत आहे थुआतीरा मंडळीला की मला तुला प्रभात तारा द्यायचा आहे. म्हणजे नक्कीच हा प्रभात तारा सैतान असू शकत नाही, असू शकत नाही. तर जरा बंधू आणि भगिनींनो जरा लक्ष द्या, तारा म्हणजे काय? तारा म्हणजे काय? दानिएलचा 12वा अध्याय आणि 3रं वचन याच्याविषयी आपण शिकलेलो आहोत दानिएलच्या पुस्तकामध्ये, पण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये परत शिकूया. दानिएलचा 12वा अध्याय 3रं वचन. तारा म्हणजे कोण? जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांना नीतिमत्तेकडे वळवणारे लोक युगानुयुग ताऱ्यांप्रमाणे चमकतील. जे लोक बाकीच्या अंधकारामधले जे लोक आहेत त्यांना प्रकाशाकडे आणतात त्या लोकांना तारे असं म्हटलेले आहे. जो व्यक्ती पुढारी पण करतो नीतिमत्वता किंवा पावित्र्याच्या मार्गावरती, देवाच्या मार्गावरती लोकांना आणतो त्या व्यक्तीला तारा असं म्हटल्यात आलेलं आहे. पण जरा लक्ष द्या, जरा लक्ष द्या, महत्वाचं वचन आहे. थुआतीरा मंडळीला तारा देणे, प्रभात तारा देणे म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात जरा लक्ष द्या, 538 इसवी सन पासून 1798 इसवी सन पर्यंत अंधकारचा काळ होता तो. म्हणजे त्या ठिकाणी थुआतीरा मंडळी रानामध्ये पळून गेली. म्हणजे थोडक्यात उघडपणे ती देवाचं वचन किंवा देवाची स्तुती आणि भक्ती करू शकत नव्हती. पण देव ह्या मंडळीला आश्वासन देत आहे की मी तुला प्रभात तारा देईन. प्रभात तारा म्हणजे असा एक पुढारी देईन जो तुझ्यासाठी लढेल. प्रभात तारा कधी येतो बंधू आणि भगिनींनो? प्रकाश, सकाळचा प्रकाश, सूर्य उगवायच्या अगोदर प्रभात तारा येतो. कारण की का, ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस तो प्रभात तारा आपल्याला दिसत नाही. प्रभात तारा कधी असतो? प्रकाश म्हणजे सूर्य उगवायच्या अगोदर तो जो तारा असतो तो त्याला प्रभात तारा असं म्हणतात. तारे रात्रीच्या वेळेस चमकतात. म्हणजे अंधकार जो ज्यावेळेस असतो त्यावेळेस तो तारा चमकत असतो. पण ह्या ठिकाणी प्रभात तारा असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे काय? सूर्य यायच्या अगोदर हा तारा काय करेल? आपलं कार्य करेल. मग हा तारा कोण? जर आपण इतिहासाचा विचार केला तर जॉन विक्लिफ नावाचा जो व्यक्ती होता त्यानं वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली. वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं देवाच्या लोकांसाठी लढाई केली आणि त्याच्या आंदोलनाद्वारे किंवा त्यानं चालवलेल्या चळवळीमुळे, आपण चळवळ हा शब्द वापरूया, त्यानं सुरू केलेल्या चळवळीमुळे खूप लोकांना स्वातंत्र्य मिळालं. खूप लोकांना देवाच्या वचनानुसार चालण्याचं स्वातंत्र्य मिळालं. देवाच्या वचनानुसार चालण्याची इच्छा ज्या लोकांमध्ये होती त्या लोकांना संधी मिळाली. म्हणून तो प्रभात तारा जो आहे तो प्रभात तारा कधी असतो? सूर्य उगवायच्या अगोदर तो प्रभात तारा असतो. आणि तो प्रभात तारा म्हणजे जॉन विक्लिफ. म्हणजे थोडक्यात जॉन विक्लिफनं ज्यावेळेस त्याचं कार्य सुरू केलं त्यावेळेस आपल्याला असं समजू शकतं की प्रभात म्हणजे सकाळ लवकर होणार आहे. कारण की तो प्रभात तारा आहे. प्रभात तारा उजेड किंवा प्रकाश किंवा सूर्य उगवायच्या अगोदर असतो. सूर्य उगवला की प्रभात ताऱ्याचं काम संपलं. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आज आपण ह्या ज्या गोष्टी शिकत आहोत त्या फार महत्वाच्या आहेत. प्रभात तारा ह्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला जरी दर्शवलं असलं, प्रभात तारा ह्या ठिकाणी सैतानाला जरी दर्शवलं असलं तरी प्रभात तारा थुआतीरा मंडळीसाठी ह्या ठिकाणी प्रगटीकरण 2:28 मध्ये जो प्रभात तारा आहे तो जॉन विक्लिफ ह्याला दर्शवतो. प्रगटीकरणाचा 2रा अध्याय 29 वचन. आत्मा मंडळांना काय म्हणतो? हे ज्याला कान आहेत तो ऐको. बंधू आणि भगिनींनो, हेच वचन मी तुम्हाला आज प्रश्नाच्या रूपामध्ये विचारत आहे की तुम्हाला आत्मा काय सांगतो हे समजत आहे का? किंवा तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे का? बंधू आणि भगिनींनो, हे जे वचन आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत.
ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत की थुआतीरा ह्या मंडळीला खूप त्रास संकट सहन करावं लागले, तरी देखील त्या मंडळीमध्ये देवाने काही लोक विश्वास ठेवलेले आहेत आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की जर ह्या मंडळीनं विश्वासूपणाने जर देवाची वाटचाल केली तर ह्या मंडळीला असंख्य असे आशीर्वाद देव नक्कीच देणार आहे. बाकीच्या मंडळींविषयी आपण नक्की शिकणार आहोत, पण येणाऱ्या काळामध्ये परमेश्वर आपण सर्वांस आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, थुआतीरा मंडळीद्वारे तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस परमेश्वरा की किती त्रास संकट, किती क्लेश, कितीही समस्या आमच्यावरती आल्या तरी देखील परमेश्वरा आम्ही डगमगू नये, आमचा विश्वास वाढीला लागावा म्हणून आम्ही तुझ्याकडे येत आहोत. मागत आहोत परमेश्वरा की आमच्या आयुष्यामध्ये कार्य कर. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त एकमेव देव आहे परमेश्वरा, त्याचं स्थान कोणताही मनुष्य घेऊ शकत नाही. आम्ही माफी फक्त येशू ख्रिस्ताकडे मागावी. कोणत्याही व्यक्ती जो स्वतःला देव म्हणतो त्याच्याकडे माफी न मागता परमेश्वरा तुझ्याकडे यावं. मागत आहोत परमेश्वरा की तू तुझं वचन आमच्यामध्ये असंच आम्ही त्याच्यावरती मनन करावं म्हणून तू आम्हाला सहाय्य मदत कर. पवित्र आत्म्याचा वर्षाव आमच्यावरती होऊ दे. मागत आहोत परमेश्वरा की शेवटपर्यंत आम्ही तुझ्या विश्वासामध्ये, तुझ्या सानिध्यामध्ये राहून सार्वकालिक जीवनाची वाटचाल करावी. कारण की नम्र विनंती येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक.